माझा बाप वर्षभरात एकच उपवास धरतो, एकच. आणि तो उपवास जर कुठला असेल तर बैल पोळ्याचा एकच उपवास. व्रत बी करायचेत ना पोरांनी. एकदा व्रत केलं ते चांगलं. मी नेमकं येत असताना अण्णांचं चरित्र थोडंसं अभ्यासच होतो की प्रत्येकापर्यंत शिक्षणाची गंगा गेली पाहिजे म्हणून पायात वाहन न घालणारा माणूस एकीकडं आयुष्यभर पायात चप्पल घातली नाही. आणि आताचे दिखाऊ लोक नवरात्रात चप्पल घालते. नवरात्र झाला नवरात्रापर्यंत नाही. हे पोरांना एक सांगले, जास्त देवाच्या विश्वासावर राहू नका. महाराजांचं सांगा लई देवाच्या विश्वासावर पूर्ण लई. घरून कॉलेजला येईपर्यंत जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिराला राऊंड मारेल. लेक्चरला उशीर पण राऊंडला उशीर ते एक बंद करा. म्हणजे काही काही पोरं त्या मारुतीला गावागावात मारुतीचं मंदिर असते ना त्याच्याकडे उशीर असते काही पोरायला. 10वी-12वीचे पोरं आमच्या गावातल्या एका 10वीच्या पोरानंच मारुतीसोबत सेटलमेंट केली. बजरंगबली भूमितीचा पेपर काढा नाही होता. 11 नारळ आणि 1 किलो पेढे फिक्स गावाला पंगत. मारुती बोलली 1 किलो पेढे. मग ठीक आहे झाली मारुती तयार. बजरंगबली म्हणले ठीक आहे तथास्तु तुझं काम होणार तू निघ. ते गेलं बसलं पेपरला पडलं पायथागोरसचे प्रमेय लावला फोन. जय हनुमान ज्ञान सागर जय कपीसती जाग. बजरंगबली कथा घेऊन निघ वर्गात. बोल वाजता काय पाहिजे. बजरंगबली पायथागोरसचं प्रमेय. असा बजरंगबलीनं आयुष्यात एकच पेपर दिलाय सर. लक्ष्मणाला शक्ती लागली का एकच. लक्ष्मणाला शक्ती लागली. सुषेण वैद्यानं सांगितलं जा संजीवनी घेऊन या. बजरंगबली गेले डोंगरावर. इकडं बी संजीवनी सारखी तिकडं बी संजीवनी सारखी. नाना जांभळ उत्तर डोक्यात. काय केलं डोंगरच गेले बजरंगबली लायब्ररीत. इकडं बघायले इकडं बघायले सगळेच प्रश्न सगळेच उत्तर काहीच कळना. लायब्ररीच तर पायथागोरसचा प्रमेय काय तेवढे 11 नारळ 1 किलो पेढे मंदिरात आले पाहिजे. आपलं काम झालं. लय देवाच्या विजय. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजीराजांनी एक वाक्य लिहिलं की जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात ते खरे मर्द असतात. त्यांचा संस्कार. माझे वडील मातीशी निगडीत असलेले शेतकरी म्हणून अंधश्रद्धेच्या गाळ्यात पूर्ण काही सांगायचं तुम्हाला. शेती मातीशी निगडीत. आणि दुर्दैवानं सर आपण मगाशी कॅबिन मध्ये बोलणं झालं की दुष्काळी भागातून आलेला मी पोरगा. मराठवाड्याचा भाग म्हणजे अत्यंत दुष्काळी भाग. असंख्य लाखो शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी भारताच्या महामहिम कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं की मराठवाड्यातला शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतो. तो कर्जाला कंटाळून करत नाही तर प्रेम प्रकरणामुळे करतो. आपण सगळे वर्तमानपत्र वाचता. प्रेम प्रकरणामुळे सगळ्यात जास्त आत्महत्या करतो. इतक्यामध्ये मराठवाड्यातल्या एका शाळेमध्ये आकाश पाटील नावाचा माझा मित्र हे नेमकी त्याच्या भाषणामध्ये सांगत असतो की एका 5वीच्या वर्गामध्ये सर बाप नावाची कविता शिकत होते. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झापती तर राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावरी चिंध्या खातो निरक्षी भाकर. ही कविता शिकवायला चालू होती. वर्ग संपला. सर वर्गाच्या बाहेर पडले. पोरग बाप सरला जाऊन भेटला आणि सांगितलं सर तुमच्या कवितेतला बाप आणि माझ्या जीवनातला वास्तववादी बाप सारखा. तुमच्या कवितेतल्या बापाची आणि माझ्या वास्तवातल्या बापाची अवस्था नेमकं बदलणार कधी. शिक्षकांना उत्तर मिळालं नाही. प्रश्न अनुत्तरित राहिला. सर बाहेर आले आणि एक मराठवाड्यातल्या शेतकऱ्याकडं ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या केली आहे तिथे एक पत्रकार आला आणि त्या पत्रकारानं ज्या बापानं आत्महत्या केली आहे त्याच्या पोराला असं प्रश्न विचारला की महामहिम कृषी मंत्र्याचं असं म्हणणं आहे तुझ्या बापानं आत्महत्या केली कर्जाला कंटाळून नाही तर प्रेम प्रकरणामुळं. याच्यावर तुझं काय म्हणणं आहे. पोरग 1 मिनिट स्थगित झालं. 1 मिनिट स्तब्ध झालं. त्याचा कंठ अवरणासा झाला. डोळ्यात दुःखाश्रू दाटले. पण तेवढ्याच कणखर बाण्यानं त्या पोरानं उत्तर दिलं की बरोबर आहे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. महामहिम देशाचे कृषी मंत्री म्हणतात तेही बरोबर आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या प्रेम प्रकरणामुळं. पण महामहिम कृषी मंत्र्यांना कळालं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं होतं. माझ्या बापानं या काळ्या माईवर हजारो वर्ष प्रेम केलं आणि पाऊस रुपी प्रिय कराची वाट बघितली.
सूर्य आला नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही, माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली आणि माझ्या बापानं गळफास घेतला, माझ्या बापानं विष प्यालं. आणि सर याच्यासाठी या अविनाश भारतीनं फक्त 2च ओळी लिहिल्या, त्याच्या पलीकडे मी लिहू शकलो नाही, कारण मातीशी निगडीत असलेला पोरगा असल्यामुळं. कवी माझा जागृत झाला तिथं 2 ओळी लिहिल्या की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट. पण काय करणार मायबाप सरकार, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट, फक्त मातीच्या वासानं. ही कविता ही लिखाणाकडे वळलो आणि त्या लिखाणामुळे इथपर्यंत येऊन पोहोचलो. याच शेतकऱ्याच्या अनुषंगानं, याच मराठवाड्याच्या अनुषंगानं जीवन झाले ओझे ग नावाची कविता. एक कविता ठेव, ऐकू ना सर, वेळ आहे ना, ऐकू ना, आवाज कमी आहे, ऐकू ना. जीवन झाले ओझे ग नावाची कविता आहे, गेय स्वरूपाची, म्हणजे गाऊन कविता, गेय स्वरूपाची. आवाज थोडासा बरा आहे का सर? बरं, हा आता प्रमाणपत्र भेटले, काय टेन्शन नाही. जीवन झाले ओझे ग नावाची कविता आहे. ग ची उपाधी आहे. ग म्हणलं की पुन्हा मला करायचं, ग कोण आहे, ग कोण आहे. ग म्हणजे असं मुलीला म्हटलं जातं ना, होय ग, काय ग. त्याला मी उत्तर दिलं होतं की सध्याच्या वर्तमानामध्ये जी बिकट अवस्था चालू आहे ना, ती बिकट अवस्था पाहून माझ्या मन नावाच्या संवेदनशील मनानं माझ्या या बुद्धीला साधलेला संवाद आणि त्या बुद्धीसाठी वापरलेली उपाधी म्हणजे ग आहे. पहा की गावकुसाच्या हाका येती जीवन झाले ओझे ग, गावकुसाच्या हाका येती जीवन झाले ओझे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग, गर्भणासला माणुसकीचा. लोक म्हणतात माणुसकी संपायली, मी म्हणतो माणुसकीचा गर्भच नासून गेलाय. गर्भणासला माणुसकीचा रक्ताला सर पाण्याची, हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. जात पात न धर्म पंथ हा, जात पात न धर्म पंथ हा, पाचविला जीव भाजे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मला सांगतो वर्तमान हा, शेतकऱ्याच्या अनुषंगानं मला सांगतो वर्तमान हा, जिने तुझे हे मलिन ग, घरदाराला जाळून हो तू मातीमध्ये विलीन ग. गाव शिवेला विटाळ माझा, गाव शिवेला विटाळ माझा, काळच काळाला जे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. आणि स्त्रिया जात या सगळ्या अनुषंगानं की मी छळलेली मी जळलेली, मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग, मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग, मानवतेच्या विश्वासाचे, मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले खुजे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. आणि समारोपाच्या 4 ओळी, ज्या ओळी मला फार जड जातात नेहमी म्हणत असताना. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर तिथे एक बातमी अशी आली की आम्ही त्याच शेतकऱ्यांना मदत करू ज्या शेतकऱ्यांना स्वतःकडे एखादी सुसाईड नोट्स लिहून ठेवलेली असेल की मी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली हो. बारकाईने अभ्यास केला नसता तर महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यामध्ये बहुतांश शेतकरी हे अडाणी आहेत, ज्यांना वाचता लिहिता येत नाही. ज्या माणसाला वाचता लिहिता येत नाही तो जवळ काय नोट्स लिहून ठेवेल की मी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली म्हणून. मला वाटतं अडाणी लोकांमध्ये त्याच अडाणी लोकांनी आयुष्यभर काही फॉर्म भरलेले असतात, भूमी, रहिवासी, उत्पन्न. जर हे प्रकरण असेच वाढत गेले आणि फक्त सुसाईड नोट्स लिहून ठेवणाऱ्याच शेतकऱ्यांना मदत मिळणार असं जर होणार असेल तर उद्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये आत्महत्येचा फॉर्म मिळायला तीळ मात्र वेळ लागणार नाही सर. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. बाप म्हणेल जा
आणि येताना 2 आत्महत्येचे फॉर्म घेऊन ये, अगोदर फॉर्म भरू आणि नंतर मरू, इतकी दुर्दैवाची अवस्था असल्यामुळे हा समारोपाच्या 4 ओळी शेतकऱ्याच्या अनुषंगाने की धूळ पेरणी संसाराची, धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग, उगवणाऱ्या अंधाराला काळीज ओले झाके ग, श्वास संपले या फासाचे, आता फासाचे श्वास संपले, कंटाळलाय तो फास, किती शेतकऱ्यांची बळी घ्यावी, श्वास संपले या फासाचे, जीव फासाला काचे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग, पाऊलदारी वाजे. शेतकऱ्यांचे दारिद्र्य आहे ते कमी व्हावं ही एक मोठी इच्छा या कवितेच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये होती. आणि आपण हे आपलं वास्तव आहे म्हणून जे लिहिणारे हात आहेत ना या महाविद्यालयातून, मला भेटल त्याला ऋषी म्हणत होता, हा बी कवी आहे, हा बी कवी आहे, तो बी कवी आहे. एवढे इथं लिहिणारे हात आहेत, त्या सगळ्या माझ्या लिहिणाऱ्या समंगड्यांना, त्या सगळ्या लिहिणाऱ्या माझ्या बांधवांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही असं लिहा की ज्या लिहिण्यातून तुमच्या समाजाचं, तुमच्या जवळच्या लोकांचं काहीतरी भलं होईल, त्याच्यात तुमच्या लोकांना काहीतरी न्याय मिळेल, या आशयाचं थोडंसं लिहा. कारण लिहायला तर काही लिहितात लोक, आणि लिहित तेव्हा आपल्या शब्दात लिहित तेव्हा काय लिहावं याला एक फार मत आहे. एकदा गॅदरिंग मध्ये म्हणलं लिहा, बिंदास लिहा. एक पोरगा दुसऱ्या वर्षी माझ्यावर, सर तुम्ही म्हणले म्हणून लिहिलं, म्हणलं काय लिहिलं, सखे तुला भेटू शकलो नाही याची माझ्या मनात आहे खंतो, कारण तू दिलेली डेअरी मिल्क खाऊन पोटात झालते जमत. असलं नको, असलं नको, मस्तपैकी समाजाच्या कल्याणाचं. कारण ही गोष्ट आहे ना, माझ्या आईकडून ही परंपरा, माझी आई सर ओव्या गाते जाते, तिला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण सुंदर ओव्या गाते. ज्या ओव्या मी ऐकत ऐकत मोठा झालो, ज्या ओव्या ऐकत ऐकत मी लिहायला शिकलो. आज ओव्यात लोकांना माहित नाही, शिव्या पाठ झाल्या, ओव्या विसरल्या. फार काळ बदलला. ओवी किती जणांना पाठ आहे, ओवी किती जण गातं, ओवी किती जण म्हणतं, ओवी किती जण ऐकतं, याला फार मोठं महत्व. म्हणून ओव्या सुद्धा ऐका. मी मराठी साहित्याचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या ओव्या, वेगवेगळ्या अनुषंगाने, वेगवेगळ्या. आता इथे मुली जास्त आहेत, ओव्या मुलींनी जास्त वाचल्या पाहिजेत, मुलींनी जास्त पाठ केल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. मुलांनी तर वाचल्याच पाहिजेत, कारण ओव्यामध्ये स्त्री जाणीवा सगळ्यात प्रखरपणे जाणवतात. ओव्यामध्ये सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. जनाईने लिहिलेली ओवी. काय असतं ओव्यामध्ये? आमच्या शेजारची एक मायमौली, तिची तक्रार सुद्धा ओव्यातून लिहिते. पाठीचा